मुलांना रोज काहीतरी नवीन डब्यामध्ये पाहिजे असतं, तर आयांना वाटतं की आपण त्यांना पौष्टिकच द्यायचं. रोजचीच पोळी भाजी एक नवीन ट्विस्ट देऊन आपल्याला मुलांना कशी देता येईल, म्हणजे ती छान रिप्रेझेंट केली तर मुलं नक्कीही आवडीने खातील. तर रोजचीच पोळी भाजी एक वेगळा ट्विस्ट देऊन मी आज त्याची फ्रँकी बनवलेली आहे. तर कशा पद्धतीने ह्याची फ्रँकी बनवली जाती बघा आता तुम्ही. तर सगळ्यात आधी आपण कणिक मळून घेतलेलं आहे. रोजच्या ज्या चपाती बनवतो तेच कणिक मी इथे वापरलेलं आहे गव्हाच्या पिठाचं. तर ह्याची आपल्याला रोज आपण बनवतो त्याप्रमाणे पोळी बनवून घ्यायची आहे, चपाती बनवून घ्यायची आहे, घडीचीच पोळी बनवायची आहे. तर मुलांना यातून पौष्टिक तर जाणारच आहे, पण पोळी भाजी डायरेक्ट न खाता हा वेगळा आपण जर ट्विस्ट दिला तर मुलांना हा टिफिन नक्की आवडेल. मी रेसिपीचं नाव सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते. तर आपण रोज जशी चपाती बनवतो, पोळी बनवतो, याला तुम्ही चपाती म्हणतात का पोळी हे मला कमेंटमध्ये सांगा. तर तशी आपण बनवून घ्यायची आहे. छान भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तूप किंवा तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बघा आपली पोळी भाजून झालेली आहे. ही पोळी घ्यायची आहे, यावर थोडंसं टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. टोमॅटो केचप मी खूप जास्त वापरत नाही आहे. आणि आपण रोजची जी भाजी बनवतो तर इथं मी कोबीची भाजी बनवलेली आहे. फक्त तेलामध्ये जिरे, मोहरी, तिखट, मीठ आणि हळद घातलेली ही कोबीची भाजी आहे. तर आपल्या घरात आपण हिरवी मिरची टाकूनसुद्धा ही भाजी बनवू शकतो. तर ही रोजची बनवलेली भाजी मी या चपातीवरती पसरून घेत आहे. आणि आता यामध्ये आपण ऑरिगॅनो घालणार आहोत. तर थोडेसे आपल्याला ऑरिगॅनो ह्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचे आहे. ऑरिगॅनोमुळे टेस्ट खूप छान लागते, थोडासा चायनीजसारखा ट्विस्ट येतो. आणि यामध्ये आता चिली फ्लेक्स टाकणार आहे, म्हणजे ही भाजी थोडीशी चायनीज किंवा पिझ्झासारखी टेस्ट देते. तर आपल्याला आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे, घट्ट असा रोल बनवायचा आहे. अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा चपाती तयार करत आहे. ह्याच्यावरती टोमॅटो सॉस लावला आहे, परत ती भाजी घातली आहे, त्यानंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे. आता आपला दुसरा रोलसुद्धा तयार आहे. बघा रोजचीच भाजीला आपण वेगळा ट्विस्ट दिला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे रोल बनवले आहे ते तव्यावरती भाजून घ्यायचे आहे, शॅलो फ्राय करायचे आहे. तर तव्यावर भाजताना यावरती तूप घालायचं आहे आणि तुपामुळे खुसखुशीत होतो हा रोल. छान क्रंची होईपर्यंत आलटून पालटून व्यवस्थित आपल्याला हे रोल भाजून घ्यायचे आहे. रोजची कोबीची भाजी आणि पोळी खायचं जे मुलं कंटाळा करतात त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझ्या घरात तरी मुलं हा रोल नक्की आवडीने खातात. छान आपलं दोन्ही साईडनी भाजून झालेलं आहे. बघा रोल आपला क्रिस्पी झालेला आहे. या पद्धतीने आपण सगळे रोल छान क्रिस्पी भाजून घेऊयात. आता मुलांना हा सर्व कसा करायचा ते पण तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेव्हा आपण टिफिनमध्ये देतो तेव्हा मुलांना हा रोल आपण कट करून देऊयात. अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया. बघा फिलिंगसुद्धा खूप छान आहे आणि वरचा जो लेअर आहे तो अगदी क्रंची झालेला आहे, म्हणजे फ्रँकी डायरेक्ट न तळता आपण शॅलो फ्राय केलेली आहे. याला मी कॅबेज फ्रँकी असं म्हणते. तर तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.